ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे रविराज खूप चिडलेले असतात आणि ते प्रतिमाला बोल, माझ्या मुलीचं जर बरं वाईट झालं की मी तुला माफ करणार नाही आणि तू तिच्या बाबतीत जे काय केलंस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. आता माझ्या मुलीची मी जबाबदारी तुझ्याकडून काढून घेते. तेव्हा प्रतिमा बोलते, मला एक चान्स द्या ना, मी प्रियाची चांगली काळजी घेईन. तेव्हा प्रतिमा बोलते, मला प्रियाकडे लक्ष द्यायला पाहिजे, ती नको त्या गोष्टीच्या मागे लागलेली आहे आणि मी तिला त्या गोष्टीच्या मागे लागू देणार नाही. आणि प्रतिमा प्रियाच्या रूममध्ये जाऊन शिफ्ट होते. तेव्हा प्रिया बोलते, ही माझ्या रूममध्ये काय शिफ्ट झाली मला समजत नाही आणि काय गरज आहे हिला माझ्या रूममध्ये यायची. तेव्हा प्रिया बोलते, तुझी आई तू तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा प्रतिमा बोलते, मला काय त्रास होत नाही. तेव्हा प्रिया मनातल्या मनात बोलते, या नालायकमुळे बाईमुळे माझं वाट लागली आहे आणि हिच्या मुळे माझं लग्न मोडलं आहे आणि ह्या बाईला मी अजिबात सोडणार नाही. हिला आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्येच पाठवून बसणार आणि हिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवूनच गप्प बसणार. आणि आता प्रिया प्रतिमाला वेडा बनवण्यासाठी तिच्या औषधातील डोस वाढवते आणि तिला डोस द्यायला लागते. तेव्हा प्रतिमाला जाणीव होते की माझ्या बरोबर काहीतरी नॅचरल न होता काहीतरी चुकीचं होत आहे आणि प्रतिमाचं प्रियावर शक येतं आणि प्रतिमा प्रियावर नजर ठेवायला लागते आणि लग्न मोडल्यापासून प्रिया हे काहीतरी करत आहे आणि प्रतिमाचे डोळे उघडतात आणि प्रतिमा तिच्याकडे लक्ष ठेवायला लागते. तेव्हा प्रतिमा सुमनला बोलते की प्रियाचं लक्ष काही देत नाही आहे, तिचं लग्न मोडल्यापासून तिचं लक्ष नाही आणि ती चिडचिडेपणा करते. तेव्हा सुमन बोलते, ती बाहेर जाईल ना तेव्हा आपण तिचे रूम आवरून घेऊया आणि तिच्याकडे काहीतरी लक्ष देऊया. आणि प्रतिमा बोलते, आणि या सगळ्यामध्ये ती काय चुकीचं करत असेल ते मला आता कळलंच पाहिजे. आणि आता प्रतिमा पेटून उठते आणि ती आता प्रिया घरातनं बाहेर गेल्यावर तिचा रूममध्ये शोधाशोधी करते आणि तिला समजलं पाहिजे ती कुठल्या गोळ्या देते आणि त्या गोळ्या डॉक्टरला दाखवून त्याचं काय ते निरासन करता येईल. आणि माझी मुलगी ही असेल ती असं काय करू शकणार नाही. तेव्हा इथे प्रिया महिपंतला भेटायला जाते. महिपंत तिला चांगलाच खडे सुनावतो आणि तो बोलतो की तू माझा रिसॉर्ट बुक केलास, मी पाहिजे तेवढा पैसा टाकला पण तुला काही करता आलं नाही. तेव्हा प्रिया बोलते, मी माझ्या वतीने काय ते केलं. तेव्हा प्रिया बोलते, तुमच्या सिक्युरिटीने काय केलं, मोठ्या तुम्ही हुशारगा मारताय आणि तुमचा कसला डाव यशस्वी झालाय सांगा मला. तेव्हा महिपंत चिडतो आणि बोलतो, तू माझ्याशी असं उलटं बोलशील ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा प्रिया तिथून निघून जाते. तेव्हा महिपंत बोलतो, मी आता हिला सोडणार नाही. इकडे सुमनला रूममध्ये गोळ्या सापडतात आणि ती प्रतिमाला देते. प्रतिमा हे गोळ्या डॉक्टरांना दाखवायच्या असतात, यावरून या गोळ्या कसल्या असतील. तेव्हा सुमन इथे प्रतिमाला कसल्या तरी गाठोडे असं सांगते आणि ते प्रतिमा गाठोडे पाहते आणि त्या गाठोड्यामध्ये असलेल्या गोष्टी सगळ्या वेगळ्याच असतात आणि त्या गाठोड्यामध्ये वेगळेच काहीतरी असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणाचा तरी फोटो आणि एका लहानपणीच्या मुलीचा फोटो आणि काहीतरी वेगळ्याच गोष्टी आणि प्रतिमाच्या समोर आलेल्या ह्या गोष्टी पाहून ती हादरते आणि बोलते, हे काय चाललंय. आणि प्रतिमा सुमनला बोलते, हे सगळं भयानक आहे आणि हे घेऊन ती रविराजांकडे जाते. तेव्हा प्रतिमा रविराजांना बोलते, तन्वीचं लक्षण काय ठीक नाही. तेव्हा रविराज बोलतात, हे तुझ्यामुळे सगळं झालं आहे. तेव्हा प्रतिमा बोलते, जो तू मला दोष द्यायचा तो मला द्या, पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तेव्हा प्रतिमा बोलते, तन्वीने माझ्या गोळ्या बदलल्या आणि त्यापासून मला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. तेव्हा मी त्या डॉक्टरांना सांगितलं. तेव्हा डॉक्टर बोलले, ह्या त्या सगळ्या डिप्रेशनच्या गोळ्या आहेत. तेव्हा रविराज बोलते, हे तन्वी का करते आणि त्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेलो. तेव्हा ते काहीतरी शोधण्यासाठी गेलो पण तेव्हा ते जे मिळालं ते अधिकच भयानक आहे. तेव्हा प्रतिमा बोलते, जे मला गोष्ट सापडली आहे ते तुम्ही विश्वास ठेवू नका, पण ते आश्रमातले गाठोडे आहे आणि ते गाठोडे आश्रमातले असून त्यामध्ये ज्या वस्तू सापडल्या आहेत आणि ज्या आश्रमात ती राहत होती त्या आश्रमावरून ते प्रिया मधुकर असं नाव आहे आणि आपल्या तन्वीचं प्रिया असं नाव आहे हे मी सायलीच्या तोंडून ऐकलं होतं. आता रविराजाने ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. तेव्हा प्रिया घरी येते. तेव्हा प्रिया बोलते, बाबा आईला गोळ्या दिल्यात ना. तेव्हा प्रतिमा बोलते, मला गोळ्या नको. तेव्हा प्रिया बोलते, मी हिला सांगते ना गोळ्या घे आणि ती ह्या गोळ्या घ्यायला बघत नाही आणि तिच्या डोक्यावर जास्तच परिणाम होत चाललाय आणि दिवसेंदिवस ती वेड्यासारखी करत चालली. आता तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. तेव्हा प्रतिमा बोलते, हे काय बोलतेस तू. तेव्हा प्रिया बोलते, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते. आता ती दिवसेंदिवस ती वेळासाठी करते आणि आता तिला वाटते की मी तिला वेगळ्या गोळ्या देते, तिला समजावं जरा. तेव्हा रविराज बोलतात, ठीक आहे मी तिला गोळ्या देतो. तेव्हा रविराज बोलतात, गोळ्या दाखव. तेव्हा गोळ्या बघून रविराज हादरतात आणि रविराजांना कळत नाही नक्की काय चाललंय. तेव्हा दुसऱ्या दिवशी रविराज मधुभाऊंची भेट घेतात आणि बोलतात, हे गाठोडे कोणाचं आहे आणि हे. तेव्हा मधुभाऊ बोलते, हे गाठोडे प्रियाचे आहे आणि तेव्हा मधुभाऊ बोलतात, तुम्ही इथे कशासाठी आलात. तेव्हा मधुभाऊ बोलतात, प्रियाने आमचे ते सगळं खोटे
आमच्या आश्रमात सगळं खोटारडेपणा केले आणि तिने आता कोणाचा तरी गाठोडे चोरलेला आहे आणि हेच गाठोडे घेऊन तुमची मुलगी म्हणून दाखवले आणि रविराज हादरतात. तेव्हा मधुभाऊ बोलते ही खोटी तन्वी आहे, ही तुमची मुलगी नाहीच आहे. आता खोट्या तन्वीचं खरं सत्य समजलं. आता रविराज काय ऍक्शन घेणार हे पाहणे रंजकच होणार आहे.